महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या 55व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चाबी संघटना आणि हिरवळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या झाडाचे वितरण करण्यात आले। सातत्याने वाढत चाललेला तापमान आणि ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत सोबतच वाढता प्रदूषण पाहता गोंदिया शहरातील हिरवळ संस्था आणि गोंदिया विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेने आज झाडाचे वितरण करण्यात आले असून मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या लोकांनी ही झाडे घेऊन गेले। यात फळ आणि इतर झाडांचा समावेश होता। तर 1 जुलैपर्यंत झाडांचे संगोपन करून नंतर या झाडांची लागवड जमिनीवर करा अशी विनंती हिरवळ संस्था आणि चाबी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। आज 3 जून को हमारे लोकप्रिय आमदार विनोद जी अग्रवाल इनके 4 जून के जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ पर उनके 55वें जन्मदिन पर 555 वृक्षों का आज आम नागरिक को यहाँ पर वितरण किया है, जिससे वो अपने घर पर जाकर के वृक्ष लगाए। और जो पर्यावरण की रक्षा के लिए हम लोग ने एक मिशन पूरे गोंदिया में तैयार किया है, वो मिशन को पूरा करने के लिए सभी लोग हाथ में ले और एक जागरूकता के तौर पर हमने एक छोटी सी शुरुआत आज यहाँ पर की है, जिसका हम 4 जून कल भी 555 झाड़ों का फिर से आम नागरिकों के बीच में वितरण करने वाले हैं। क्योंकि हमें पता है कि आज जो भारत में पूरे विश्व में जो स्थिति है, गर्मी का माहौल है, आज ग्लोबल वार्मिंग की हमें सब चिंता हो रही है, तो इसको चीज़ को ध्यान में रखते हुए पर्यावरण को बचाना एक हमारा लक्ष्य रहना चाहिए। और आज के इस आधुनिक युग में पर्यावरण को साथ में लेकर के हमें आगे बढ़ना चाहिए और वृक्ष लगा करके हमारे आने वाली पीढ़ी को हमें सुरक्षित करना चाहिए। किस किस प्रजाति के यहाँ पे झाड़ों का वितरण किया गया? आज यहाँ हमने जामुन का, आम का, नीम का, आज यहाँ पे कटहल का, ऐसे अनेक पेड़ आज यहाँ पर हमने लगभग 3 फीट के हाइट के, 2 फीट के हाइट के, 4 फीट के हाइट के वितरण किए हैं, जिससे उन्हें लगाने में सुविधा हो और वो उसको जगा सके और आने वाले समय में वो लोगों के सहायता के लिए काम में आए। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणं सुरू केलेलं आहे। आमचे माननीय आमदार श्री विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे आम्ही त्यांना समर्थन म्हणून एक वाटप करत आहोत आणि गोंदियाच्या जनतेला आवाहन करतो की मोठ्या संख्येने त्यांनी हा पुढाकार घ्यावा। येणाऱ्या पावसाळ्यात लोकांनी प्रत्येक माणसाने 3-3, 4-4, 5-5 झाडं लावून आपला सहयोग आपल्या शहराला द्यावा अशी आमची विनंती आहे। मी या ठिकाणी आपले विनोदजी अग्रवाल यांचा जो हिरवळीचा उपक्रम आहे त्यामध्ये सहभागी होण्याकरता आलो। मी सुद्धा एक फणसाचं झाड घेतलेलं आहे। मी एक कास्तकार आहे, शेतकरी आहे। सर्वांना असं सूचना देतो की हे झाड नेल्याच्या नंतर 30 जुलैच्या नंतर लावावं, तोपर्यंत घरी जोपासना करावी, जेणेकरून हे झाड जगतील। आता उष्णतामान भरपूर आहे, हे झाड शेतावर मरण्याची शक्यता आहे आणि याला नियमित पाणी द्यायची तेवढी आवश्यकता पडत नाही पावसाळ्यामध्ये। पण 15 ऑगस्टच्या नंतर सगळे झाडं व्यवस्थित येत असतात आणि हे फणसाचं झाड आहे, यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहे, ए आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, फॉस्फरस आहे। आंब्याचं झाड व्हिटॅमिन एनी भरपूर आहे, ते लहान मुलाकरता, गरोदर बायाकरता सर्वाकरता अगदी व्यवस्थित आहे आणि हे सिजनेबल आहे आणि एकदा हे आपल्या लिव्हरच्या बाजूला साचून राहतो, 6 महिनेपर्यंत शरीराला त्याच्या पोषण मिळत असते। सर्वांनी हे जोपासावं। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।